नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे हे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्र हो बघा, आता सकाळचे वाजले ते म्हणजे 10 आणि खूप महिन्यांनी बोललात तरी चालेल. आज आम्ही चाललो ते म्हणजे क्रॅब कॅचिंगला, म्हणजे चिंबोरी पकडण्यासाठी. आज जर बघितलं तर तिथे आहे ती म्हणजे पौर्णिमा आणि रविवार आहे आणि उद्यान मोठा आहे की छोटा आहे अजूनपर्यंतचा अंदाज आला नाही आणि खूप दिवस खाडीमध्ये गेलो नाही. तर आज चाललो आहे, बघूया आज किती आम्हाला क्रॅब भेटतात. हिली तर एवढी नाही आहे, कोणाची 10 आहेत, कोणाचे 11 आहेत. तिघेजण पुढं चाललेले आहेत आणि मी आज फक्त सोबत आलो आहे. यायची इच्छा नव्हती कारण कडाक्याचा ऊन आहे, सूर्यदेवाचा पारा एकदम अतिनील किरणांचा मारा करतोय, त्यामुळे यायची इच्छा नव्हती. पण परत आता चान्स भेटणार नाही कारण की आता पाऊस पडेल काही दिवसातच. तर अशी क्रॅब कॅचिंगची व्हिडिओ बनवायला भेटेल ते सांगता येत नाही. लगेच उद्भर येईल तेव्हा आपल्या चिमण्या विनंची वगैरे व्हिडिओ बनवायला भेटेल. तर आता आलो आहे खाडीवर, म्हणजेच या बांधावर, आणि या मँग्रोजच्या मधोमध आपल्या हिगी टाकायचे आहेत. समोर आपल्याला मँग्रोज दिसत असतील खाडीच्या भागाकडे. तर जाऊया आता. वरती मंडळी केलेले आहेत जे आज पकडणार आहेत. किती क्रॅब भेटतात ते बघणं आज इंटरेस्टिंग असणार आहे. सर्वजण शूज घालून आलेले आहेत ते, आणि मी फक्त एकटा आहे ना चप्पल घालून आलेले. जय, तुझी किती हिली आहेत? 7 हिली. वंश तुझी? 9. 7, 9 आणि वैभवची 11, म्हणजे 2-2च्या फरकाने आलेले आहेत. जरी जास्त हिली असली तरी ती पकडण्याची तुमची टेक्निक कशी आहे त्याच्यावर डिपेंडिंग असते. 7 हिल्यांवाला पण जास्त चिंबोरी घेऊन जाऊ शकतो. मास्टर आहे इथे जय. जे आता काय करतोस तू? कॉलेजला आहेस? काय करतो? कॉलेजला आहे. कुठे? IT इंजिनिअरिंग करतो मी. डिग्री ITI फायनल इयर आहे. कुठे? तेरणा कॉलेज. तेरणा कॉलेज, नेहरू ना? नेहरू. आणि वंश तू? CSC कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. कुठे आहेस तुझा कॉलेज? विश्वनिकेतन खालापूरला. बघा, डेंजरस ही काटेरी झुडपं आहेत. आणि अशामध्ये आहे ना तुम्हाला शूज, जीन्स पॅन्ट, फुल हातांचे टी शर्ट सर्व वेअर करून वरती आहे ना ही थोडी लहान आहे, त्यामुळे हा जो वरती कोठ्यावर यायचं पाणी तो या काय भरतीमध्ये येणार नाही. समुद्रातून खाडीची निर्मिती होते, तसेच खाडीतून एक छोटीशी खोशी तयार होते. त्या खोशीमध्ये पाणी येते आणि त्यामध्ये आज आपल्याला टाकायची हिली. तर 4 ते 5 हिली तिकडे बसवलीत, तर उर्वरित 4 ते 5 हिली इकडे minutes later. आले कडक पैसा वसूल. बघा, मागाशी दमलो आम्ही, आम्हाला चिंबोऱ्या नाही भेटल्या आणि आता उघडीवा आलो आहे. आम्ही पाणीच आलं नव्हता. चिंबोऱ्या नाही भेटल्याचं उदाहरण म्हणजे वरती पाणीच आलं नाही. आता पण इथं बघायला गेलं तर 3 हिली बसतील एवढीच पाणी आलेलं आहे. मगाशी आली होती, 2 झाल्या, आणखी एक तिसरी जर आली ना तर आमचं कालवून बघा. 5 माणसं घरात आहेत. इथं भेटेल, बोललो नाही, इथं भेटेल भडाक गॅरंटी. तुम्ही हा उत्सव टाकला सर, अख्खा पूर्ण एरिया समुद्र घाला आला. दाखव.
फोडणी आली इथे आता 4 ते 5 चिंबोरे भेटले आहेत. घरी जातो घरी जाऊन ते मंजिरी बनवते की काही बनवते घरी गेल्यावर दाखवतो चिंबोऱ्यांचा जेवायच्या आहेत काय. तर मित्रांनो बघा मगाशी चिंबोरी पकडून आलो होतो दुपारीच आलो होतो आणि आता दुपारी काय कालवण वगैरे बनवलं नाही आणि आता रात्रीचे वाजले ते म्हणजे 8 आणि आता कालवण बनवण्यास सुरुवात करते. मंजिरी बनवते कालवण. बघूया आता कालवण कसं. पाहू शकता त्या साफ केलेल्या चिंबोरे आहेत. जवळजवळ 4 ते 5 चिंबोरे होते ते पूर्णतः साफ करून घेतलेले आहेत. आवश्यक म्हणजे फोडणीसाठी लसूण आणि मिरची हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर थोडीशी हळद आहे आणि मसाला आहे. इकडे साईडला जे नांगे आहेत ना ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. ते पण टाकायचे आहेत ना. ते पण टाकायचे आहेत. वरती वाटण बनवलं टाकण्यासाठी कसलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवलं. तो नंतर प्रथमतः लसूण आणि मिरची टाकून घेतलेलं आहे. गॅस एकदम म्हणजे तेल जास्त तापलेलं आहे त्यामुळे पटकन लसूण परतून गेल्यावर आजची मंजिरीच्या आजची चिंबोऱ्यांची रेसिपी कशी होती आणि त्याच्यावर आपल्याला काय टाकायचं आहे थोडी हळद आणि त्यावरती आपला चिंबोरा टाकल्यानंतर आपला किती वेळ घातला काय थोडा वेळ घातला आहे ना थोडा वेळ घातलाच आहे. लगेच पाणी टाकायचं नाही. थोड्या वेळानंतर घातलून झाल्यानंतर आपलं पाणी इम्पॉर्टंट म्हणजे पाणी. किती माणसांचं जेवण बनवतात त्याच्यावर आधारित पाणी किती टाकायचं. 10 minutes later. IPLची फायनल आणि इकडे चिंबोऱ्यांचा कालवण. तुला कशी टेस्ट आहे. 3 ते 4 महिन्यांनी चिंबोऱ्यांचं कालवण खायला भेटते. आज जबरदस्त कालवण झालेलं आहे. आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल चिंबोरे पकडण्याची तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.